विश्वाच्या अलौकिक अशा या भव्य दिव्य वैश्विक खेळामध्ये प्रत्येक जीव एका दैवी उद्देशाने जन्म घेतो. आज आपण सर्व आपतेष्ट या लहानग्या चिमुरड्याला आपली स्वतःची अशी ओळख देण्याचा पवित्र क्षण साजरा करण्यासाठी जमलो आहोत. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य जोडणारा असा हा क्षण. आमच्या लाडक्या बनीच्या नामकरण संस्कारात आपलं स्वागत आहे. एक असा समारंभ जो त्याला फक्त एक नाव देत नाही, तर देतो इथे उपस्थित आपल्या सर्वांचा आशीर्वाद. आशीर्वाद जो घडवेल त्याचं भाग्य आणि लावेल सार्थकी त्याचं जीवन. मांगल्याचं प्रतीक आणि बुद्धिदेवतेचं अधिष्ठान असलेल्या गणरायांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुठल्याही मंगल कार्याला आपण सुरुवात करत नाही, ही आपली प्रथा. चला तर मग या नामकरण संस्काराच्या शुभ प्रवासाला निघण्यापूर्वी सर्व अडथळे दूर करणारा आणि बुद्धीचा आश्रयदाता असलेल्या श्री गणेशाचे आपण आशीर्वाद घेऊया. त्याची दैवी कृपा आपल्या बालकाला नीतिमत्ता, ज्ञान आणि समृद्धीच्या दिशेने नक्कीच मार्गदर्शन करू शकेल. हिंदू धर्मामध्ये नानाविध अशा अनेक संस्कारांचा उल्लेख झालेला आहे. नामकरण संस्कार हा याच 16 पवित्र संस्कारांपैकी एक आहे, जो प्रत्येक बालकाला नाम प्रदान करून या जगात त्या मुलाची ओळख दर्शवतो. या नावात केवळ ओळखच नाही, तर अर्थ, आकांक्षा आणि दैवी संबंधांची स्पंदने आहेत. असं मानलं जातं की योग्य निवडलेलं नाव मुलाच्या नशिबावर आणि चारित्र्यावर देखील प्रभाव टाकतं. कृष्ण हरे कृष्ण 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 देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज. अत्यंत खेळकर आणि चंचल अशा बाळकृष्णाप्रमाणे प्रत्येक मूल या धर्तीवर येताना आपल्यासोबत आनंद, दुःख आणि विपुल प्रेम आणतं. आई आणि तिचं मूल यांच्यातले बंध शब्दांच्या पलीकडले असतात. अतिशय शुद्ध, निस्वार्थ आणि शाश्वत. ज्याप्रमाणे यशोदा मैयाने आपल्या प्रिय कान्हावर अमर्याद प्रेमाचा वर्षाव केला, त्याचप्रमाणे प्रत्येक आई आपल्या मुलाचे अखंड भक्तीने आणि निस्वार्थ मायेने पालन पोषण करते. एक अत्यंत सुंदर संस्कृत सुभाषित आहे, ज्याच्या अन्वये एका मातेचं आपल्या बालकावर असलेल्या प्रेमाची प्रचिती येते. त्वया कृतं तेन कुतः पुनस्यात इत्येव मातुर्जननी गतेः का. म्हणजेच आईचं प्रेम इतकं खोल असतं की तिच्या या चिमुरड्याने तिला फटकारलं तरीही ती त्याच्यावर तितक्याच प्रमाणात अंतहीन प्रेमाचा वर्षाव करते. मन मंदिर में सजे बिहारी.
अगदी प्राचीन हिंदू परंपरेपासूनच कुटुंब हा प्रेम आणि नैतिक मूल्यांचा पाया आहे. वडीलधारी बुद्धी देतात आणि लहान मुले नवीन आशा आणि आनंद आणतात. प्रत्येक नाव हे पूर्वजांचे आशीर्वाद आणि पालकांची स्वप्न घेऊन जातं. कुटुंबाच्या उबदार वातावरणातच मूळ धर्म, प्रेम आणि कर्तव्याचे सार शिकते. Da-da-da, da-da-da-da-da-da, da-da-da-da-da-da-da, da-da-da, da-da-da-da-da-da, da-da-da-da-da-da, आणि लोक हो, आता वेळ आली आहे त्या क्षणाची ज्याची आपण सर्वच जण अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहोत. आज आम्ही आमच्या प्रिय बनीला आपणा सर्वांच्या साक्षीने संबोधू इच्छितो. मैत्र. प्रकाश, उबदारपणा आणि सुसंवाद अशा तीनही गोष्टींची हलकीशी चाहूल देणारं असं हे नाव मैत्र. मैत्री या शब्दाचा संदर्भ घेऊन ज्याचा अर्थ मैत्री, सद्भावना आणि दयाळूपणा आहे आणि पृथ्वीवरील जीवनाचं पालन पोषण करणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांचे निस्सीम भक्त हनुमंत यांचे गुरु म्हणजेच पराक्रमी सूर्यदेवांशी हे नाव खोलवर जोडलेलं आहे. ज्याप्रमाणे सूर्य ऊर्जा पसरवतो आणि जीवन टिकवून ठेवतो, अगदी त्याचप्रमाणे आपला हा मैत्र जिथे जाईल तिथे आनंद, प्रेम आणि सकारात्मकता पसरवो. सूर्योदय सर्वदा तव जीवनम प्रकाशयतु, मैत्री भवतु सर्वत्र तव नाम यशस्विनी. म्हणजेच उगवता सूर्य तुमच्या आयुष्याला नेहमीच उजळून टाको. तुझे नाव मैत्र सर्वत्र मैत्री आणि सद्भावना घेऊन येवो.
या शुभ मुहूर्तावर आपणा सर्वांच्या साक्षीने आणि या पवित्र नावाने आम्ही आमचा लाडका छोटा मैत्र पुढे पाठवतो या विशालकाय जगात. परंपरेने आशीर्वादित, कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेमाच्या प्रकाशाने चमकणारा. तो नेहमीच सर्वत्र मैत्री आणि आनंद पसरवो. त्याचे जीवन सूर्यासारखे तेजस्वी आणि खऱ्या मित्रासारखे दयाळू असो.